आपण गेले काही दिवस बघतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे. आरक्षण ही गोष्ट काही महाराष्ट्राला नवीन होती. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या हातामध्ये सत्ता असताना समाजाच्या दुर्बल घटकांच्यासाठी आरक्षणाची आवश्यकता आहे ही भूमिका मांडली आणि 50% आरक्षण देऊन त्यांनी समाजाच्या उपेक्षित वर्गाला शिक्षणाचे आणि प्रगतीचे दरवाजे खुले केले. हा आदर्श महाराष्ट्रामध्ये तरी होता. आता या प्रश्नावरून वादावादी सुरू झालेली हे आपल्याला बघतो. हा वाद समाजामध्ये एक प्रकारचा कटुतावादी का काही शिक्षण काय. आज गेले काही दिवस आपण बघतो मराठा विरुद्ध ओबीसी या प्रकारची चर्चा सुरू झाली. याच्यामध्ये दोघांचे प्रश्न राहतात. ओबीसीमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी आणि मागासलेपण हा सहन करणारा फार मोठा वर्ग आहे आणि प्रगतीच्या रस्त्यावर जायचं असेल तर त्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हा आग्रह त्या ठिकाणी मांडला जातो आहे. आणि दुसऱ्या बाजूला दुसरा मोठा वर्ग जो आहे जो शेती करणारा आहे अन्य क्षेत्रामध्ये आहे त्या मराठा समाजात सुद्धा आज सगळं महाराष्ट्राचं चित्र बघितलं ते एकंदर शेती क्षेत्रामध्ये जवळपास 88% पेक्षा जास्त हा जो वर्ग आहे त्याच्यापासून ओबीसी किंवा मराठा वर्ग हा बाजूच राहिलेला आहे. आणि त्यामुळे शेतीमध्ये मर्यादा आलेल्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, उत्तम शेतीचं प्रमाण कमी आहे आणि त्याचा परिणाम आज जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला आम्हाला संधी आहे का नाही या प्रकारची शंका आज मराठा समाजाच्या तरुणांच्यामध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं दोन्ही जे समाजाचे घटक आहेत त्याच्याकडे लक्ष देण्याची वेळ आलेली. काही झालं तर त्याच्यातून कटुता वाढणार नाही हा दृष्टिकोन हे केला पाहिजे. आणि त्यासाठी काही धोरणाचा निकाल हे राष्ट्र पातळीवर घ्यायची भूमिका आणि त्या संबंधीचं जनमत हे तयार करण्याची आवश्यकता आहे. आज आरक्षण द्यायचं म्हणल्याच्यानंतर चर्चा ही होते की सुप्रीम कोर्टाची मर्यादा आहे. म्हणजे खरं आहे सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत 50%च्या 52%च्या पेक्षा अधिक आरक्षण नको म्हणून. पण दुसऱ्या बाजूला तामिळनाडूसारखं राज्य आहे की त्या राज्यामध्ये 72% आरक्षण दिले आणि ते 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं. त्या संबंधीची भूमिका सुप्रीम कोर्टाने वेगळी केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाचे अन्य दर्ज आहेत ते आरक्षणाचे विरोधी आहेत. पण हा निकाल शेवटी घ्यायचा होता. संघर्षाची किंवा मागणी करणारा या वर्गात संघर्ष वाढून ह्या प्रश्न सुटणार नाही. आणि असे प्रश्न सोडवायचे असतात तर शेवटी राष्ट्रीय पातळीवर निर्णय घेतले पाहिजे. केंद्र सरकारने याच्यात निर्णय घ्यावा लागेल. जर 58% 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो तेढा आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे. आणि म्हणून आम्ही संसदेच्या काही सहकार्यांचे सुसंवाद साधतो.
संख्या या ठिकाणी आहेत. आमची त्यांची आणि अन्य सहकाऱ्यांची बैठकी झाली की आपण गरज पडली तर घटनेमध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे ही बाब देशाच्या अन्य राज्याच्या घटकांना आपण पटवून देऊ. आणि हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही, प्रत्येक राज्यात लहान घटक आहे, शेतकरी वर्ग आहे, सैन्यामध्ये गेलेले वर्ग आहे आणि तिच्या आरक्षणाच्या संबंधीचा आज प्रश्न उपस्थित होतोय. तोही सोडवायचा असेल तर केंद्र पातळीवर घटनेमध्ये युनिफॉर्म एक पॉलिसी देऊन बदलाव करण्याची भूमिका ही जर घेतली तर माझी खात्री आहे की या सगळ्या प्रश्नाला काही ना काहीतरी मदत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही स्वच्छ आणि प्रागतिक असली पाहिजे.